नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील अतिशय महत्त्वाची आत्तापर्यंतची सर्वात मोठी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा काय आहे अपडेट, की शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे. म्हणजे की बघा शेतकऱ्याच्या आता जे काय प्रतीक्षा आहे ही आता संपणार आहे, की नमो शेतकरीचा जो काय आता हप्ता आहे हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर येणार. म्हणजे की कशामुळे, तर बघा या ठिकाणी जी आर प्रसिद्ध झालेला आहे, जी आर आलेला आहे. जो काय नवीन जे काय पुढील हप्ता आहे 6वा नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील. तर बघा या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आज एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर बघा काय आहे बातमी, कोणती आहे माहिती, त्याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. पण माहिती घेण्यापूर्वी या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आतापर्यंत तुम्हाला काही या ठिकाणी माहिती सांगायची आहे, की सर्वात मोठी माहिती म्हणजे की आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमोचे हप्ते जमा झालेले नाही. आणि या ठिकाणी बघा एकीकडे यूट्यूबवर व्हिडिओ येत चाललेले आहे, की ज्यामध्ये शेतकऱ्यांना असे फसवणूक केली जाते, की शेतकऱ्याला असे म्हणतात की जो काय नमोचा हप्ता आहे हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, आणि जो काय आता हप्ता आहे हा नेमकं शेतकऱ्याला किती मिळणार ते देखील आपण सांगणार आहोत. पण लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता आहे याबद्दल तुम्हाला यूट्यूबवर असे व्हिडिओ येतात, ज्यामध्ये की तुम्हाला सपशेल असे सांगितले जाते की 10,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. किंवा या ठिकाणी बघा अशा अफवाही पसरत आहे की जो काय नमोचा हप्ता आहे तर ही आता नमोचा हप्ता मिळणार नाही, आणि नमो शेतकरी जी काय योजना आहे ही योजना आता बंद करण्यात आली आहे, अशी देखील या ठिकाणी अफवा पसरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. जी काय खरी माहिती आहे तीच या ठिकाणी तुम्ही जाणून घ्या. की आतापर्यंत बघा भरपूर यूट्यूबर काय करतात, की शेतकऱ्याला या ठिकाणी खोट्या न्यूज देत चालले आहेत. तर बघा त्याचीच आपण याबद्दल आज माहिती जाणून घेणार आहोत, की नेमका आता नमोचा हप्ता कधी मिळणार. तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरणासाठी शासनाने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. तर बघा या ठिकाणी आज निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार 6व्या हप्त्यासोबतच पूर्वीच्या प्रलंबित दायित्वांचे वितरण करण्यासाठी या ठिकाणी बघा 1642.98 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. बघा तर जे काय नमो शेतकरी योजना आहे याचा आता या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आतापर्यंत काय होतं शेतकरी मित्रांनो, की आतापर्यंत कसलीही सरकारची हालचाल सुरू नव्हती. पण आता लक्षामध्ये घ्या, 1642.98 कोटींच्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेसाठी या ठिकाणी सरकारने निधी या ठिकाणी आता मंजूर केलेला आहे. म्हणजे की जो काय आता पैसा आहे हे लावून ठेवलेला आहे, आणि आता शेतकऱ्याला प्रतीक्षा आहे की हा निधी कधी वितरित होणार. तर बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, जेव्हा जेव्हा कधीही सरकार या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा निधी या ठिकाणी मंजूर करते त्यावेळेस काय होतं या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, 10 ते 15 दिवसामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लगेच पैसे येण्यामध्ये सुरुवात होते. म्हणजे की बघा आता शेतकऱ्याची जी काय प्रतीक्षा आहे ही आता संपणार आहे. कशामुळे तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मी काय करतो, या ठिकाणी तुम्हाला माझं या ठिकाणी जे काय स्क्रीन आहे ती या ठिकाणी शेअर करतो, आणि तुम्ही यामध्ये या ठिकाणी पाहू शकता 1642.98 कोटी रुपयांचा या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे निधी मंजूर झालेला आहे, आणि तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी जे काय आहे हे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मिळणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आता शेतकऱ्यांना या ठिकाणी लवकरात लवकर दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की नेमकं आता हप्ता या ठिकाणी मिळणार कधीपर्यंत, हे आता शेतकऱ्यांचा प्रश्न राहिलेला आहे. तर बघा या ठिकाणी जो काय आता पुढील हप्ता आहे हे कधी मिळणार, तर या ठिकाणी बघा जो काय पुढील हप्ता आहे हे मिळण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे देखील या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, बघा शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांना या ठिकाणी सोय झाली होती. मात्र मागील हप्त्यावेळी केवळ PM किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे राज्याच्या या महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नमोचा हप्ता केव्हा मिळणार हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये होता. आता या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. बघा तर मग हे निधी जे काय आता मंजूर झालेला आहे
42.98 कोटी या ठिकाणी निधी मंजूर केलेला आहे. परंतु आता हा कधी येणार, हा आता प्रश्नाचे आपण या ठिकाणी उत्तर या ठिकाणी जाणून घ्यावं. बघा, तर या ठिकाणी आतापर्यंत आपण सांगत आलेलो आहोत की एप्रिलमध्ये या ठिकाणी हप्ता मिळणार आहे, असं आपण या ठिकाणी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, परंतु आता काय झालेलं आहे, सरकारचं जे काय आता म्हणणं आहे हे आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेवर लागलेलं आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी तातडीने निर्णय सांगून टाकलेला आहे की जो काय आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे हे तुम्हाला या ठिकाणी 15 मेपर्यंत मिळणार आहे. तर बघा, ही होती माहिती की नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढील हप्ता आहे हे तुम्हाला 15 मेपर्यंत या ठिकाणी खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं जे काय काम करायचे आहे तेही तुम्ही जाणून घ्या. जर तुम्ही ते काम केले नाही तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळणार नाही. तर बघा, ते काम म्हणजे काय, सर्वात प्रथम तुम्हाला फार्मर ID कार्ड या ठिकाणी बघा, आपण मागे व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की फार्मर ID कार्ड तुम्ही या ठिकाणी काढले पाहिजे. जर तुम्ही फार्मर ID कार्ड या ठिकाणी काढले तर तुम्हाला अडचण येणार नाही, नमोमध्ये बी येणार नाही आणि PM किसान सन्मान निधीमध्ये तुम्हाला अडचण येऊ शकत नाही. तर बघा, फार्मर ID कार्ड तुम्ही या ठिकाणी काढून घ्यावे आणि या ठिकाणी तुमची जे बँक अकाउंटची जी काही KYC आहे ही KYC लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावी. जर तुम्ही KYC केली, फार्मर ID कार्डही काढले तर या ठिकाणी बघा, तुम्हाला हप्ता मिळण्यामध्ये कसली अडचण येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा आणखीन एक या ठिकाणी प्रश्न आहे शेतकऱ्यांचा, जे की कमेंटमध्ये येतात. काय शेतकरी आम्हाला असेही विचारतात की आम्हाला जो काय आहे आमचं हे दोन्ही गोष्ट पूर्ण आहे, आम्ही फार्मर ID कार्ड या ठिकाणी काढलेलं आहे आणि या ठिकाणी आमची आधार लिंक KYC पूर्ण आहे, परंतु आम्हाला हप्ता येत नाही. तर बघा, त्यांना देखील एक आपल्या चॅनलचं सांगणं आहे की त्यांनी काय करायला पाहिजे, पोस्ट ऑफिसचं या ठिकाणी खातं उघडलं पाहिजे. तर बघा, पोस्ट ऑफिसचं खातं जे आहे हे खातं या ठिकाणी चांगलं खातं आहे, याच्यामध्ये पैसे अडकत नाही. दुसऱ्याही बँकेमध्ये पैसे अडकत नाही, पण पोस्टामध्ये जरा लवकरात लवकर पैसे येतात. त्यामुळे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकतात त्यांनी या ठिकाणी पोस्ट बँकच्या ठिकाणी खाते उघडले पाहिजे. आणि आता शेतकऱ्यांनाही सर्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आहे की शेतकऱ्यांना आता 1642.98 कोटींचा निधी मंजूर केला गेला आहे आणि लवकरच या ठिकाणी शेतकऱ्याला हा निधी मिळणार आहे. तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्ही जे काय आतापर्यंत व्हिडिओ बघत आलेला आहात की हप्ता उद्या मिळणार आहे, तर असे काही नाही. यूट्यूबवर या ठिकाणी अफवाही पसरवल्या जातात, तर असल्या अफवांवर या ठिकाणी विश्वास ठेवू नका. तर शेतकरी मित्रांनो, ही होती माहिती. धन्यवाद.